हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे हायड्रो गांजा. द हिंदूनं करंट अफेअर्समध्ये कव्हर केलेले एका न्यूजचा हा एक पार्ट आहे. हायड्रो गांजा इज अ हायड्रोपोनिक गांजा. हायड्रोपोनिक्स काय आहे माहित आहे आपल्याला? माती विना शेती, पाण्याच्या बेसिसवर, त्याच्यातून सोडल्या जाणाऱ्या न्यूट्रिएंटच्या आधारावर कसल्याही प्रकारच्या मातीचा उपयोग न करता ज्या टेक्नॉलॉजीनं प्लांट्स ग्रो केल्या जातात त्याला हायड्रोपोनिक्स म्हणतो. त्याच्यावर एक सेपरेट लेक्चर करतोय आपण. आणि त्याच्या मदतीनं ग्रो केलेला जो गांजा आहे तो हायड्रो गांजा आहे. मग न्यूज अशा प्रकारची होती की बाबा मोठ्या प्रमाणामध्ये हायड्रो गांजाचा स्टॉक जो आहे तो एअरपोर्ट वगैरे जप्त झाला. त्या अनुषंगानं आपण याच्या मागचं सायन्स बघतोय. चल, हायड्रोपोनिक गांजा मीन्स कॅनॅबिस प्लांट. कॅनॅबिस प्लांटसाठी सायन्समध्ये म्हणा थोडंसं सायंटिफिक वर्ड वापरला जातो की नशा आणणाऱ्या ज्या प्लांट्स असतात त्यांना कॅनॅबिस प्लांट्स असं म्हणतात. आणि ग्रोन विदाउट सॉइल, माती विना म्हटलेलं आहे पहा. हायड्रोपोनिक्स विषयी आपण इथं थोडक्यातच बोलणार आहोत, परंतु याच्यावर एक सेपरेट टॉपिक हायड्रोपोनिक्सचा आपण सेपरेट लेक्चरमध्ये करतोय. Hydroponics is a method of growing plants without soil by using water-based mineral nutrient solutions. अशा प्रकारे बघा, कंट्रोल्ड वातावरणामध्ये अगदी झाडं जी आहेत ती खाली फक्त पॉटमध्ये ठेवलेली आहेत त्यांची मुळं, आणि त्या मुळांना काही आधार देणारं सपोर्टिंग मटेरियल आहे लाईक परलाईट. म्हणजे काय असतं, ज्या डेकोरेटिव्ह प्लांट आणतो, ऑर्नामेंटल प्लांट्स आणतो आपण आर्टिफिशियल, आणि त्या कुंड्यांमध्ये त्या प्लास्टिकच्या प्लांटला सरळ उभं करण्यासाठी म्हणून काही बारके बारके पांढरे खडे टाकलेले असतात पहा, ते असतात परलाईट. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं मुळांना आधार देण्यासाठी म्हणून परलाईट किंवा बाकीचं दिलंय, काही खडे किंवा कोकोकॉयर. कोकोकॉयर काय असतं, आपल्या नारळाचे केसर जे असतं त्याचा भुसा केलेला असतो, ते कोकोकॉयर आहे. त्याला कोकोपीट असं पण म्हणतो आपण. क्ले पॅलेट्स असतात काही, जसे चिखलासारखे बनवून टाकलेल्या. रॉकवूल किंवा स्टोनवूल हे मटेरियल आणखी दुसऱ्या गोष्टीत पण वापरलं जातं बघा. इथं हॉर्टिकल्चर मध्ये पण वापरलं जातच आहे हे, परंतु हॉर्टिकल्चर सोडून हे लिटरली नॅचरल दगडापासून बनवलेलं अशा प्रकारचं मटेरियल आहे, जे इन्सुलेशन मटेरियल मेड फ्रॉम नॅचरल स्टोन यूज फॉर थर्मल अँड अक्वास्टिक इन्सुलेशन इन बिल्डिंग्स. महत्वाचं ऍप्लिकेशन आहे याचं. थर्मल इन्सुलेशन म्हणजे नॅचरली आपल्याला जर आपलं घर नॅचरली थंड राहावं, त्याला एसी फॅनची जास्त आर्टिफिशियल कुठल्या गोष्टींची गरज लागू नये असं वाटत असेल, तर अशा प्रकारचं रॉकवूल किंवा स्टोनवूल दगडापासून बनवलेलं मटेरियलच्या मदतीनं ते करता येतं. आणि प्लस अकॉस्टिक म्हणजे रिलेटेड टू साऊंड, साऊंड प्रूफ बनवायचं आहे आपल्याला, तर साऊंड प्रूफिंगच्या केसमध्ये सुद्धा हे मटेरियल वापरलं जातं. आणि आपण आत्ताच्या टॉपिकमध्ये बघतोय तसं हॉर्टिकल्चरमध्ये पण वापरलं जातं. कशासाठी? त्या प्लांटला सपोर्ट देण्यासाठी. आणि या व्यतिरिक्त त्यांची जी मुळं असतात ती एकतर पाण्यामध्ये बुडवलेली असतात, सबमर्ज्ड, और पिरियडिकली मधून मधून त्याच्या न्यूट्रिएंट सोडलेलं पाणी जे असतंय ते सोडलं जातं. आणि त्या पाण्यामधले न्यूट्रिएंट, जसं रेग्युलरली शेतात पेरलेले पीक काय करतंय, तर पाणी दिल्यानंतर मातीतले मिनरल्स पाण्यात डिझॉल्व्ह होतात आणि मग मूळ आहे ते ऍब्झॉर्ब करतात. पण इथं माती नाहीच, तर त्या पाण्यातच डिझॉल्व्ह झालेले न्यूट्रिएंट जे आहेत ती मुळं अशी ऍब्झॉर्ब करून घेतात. आणि याचा फायदा काय, मग अशा प्रकारे ग्रो करण्याचा फायदा काय, तर तो बघूयात आपण. या केसमध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा आहे, याला पाणी खूप कमी लागतं. कमी पाण्यामध्ये प्लांटची फायनल ग्रोथ होते. आणि दुसरी गोष्ट आहे स्पेस इफिशियंट, याला जागा जास्त लागत नाही. शेती करायची म्हटलं तर आपल्याला माहित आहे की ओपन स्पेस भरपूर लागतोय. हे मात्र एखाद्या रूम मध्ये सुद्धा करता येऊ शकतं. जसे रॅक्स असतात एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक, तसं याला व्हर्टिकल ऍग्रिकल्चर असं पण म्हटलं जातंय पहा, लक्षात. म्हणजे एकावर एक अशा प्रकारचे रॅक्स उभा करून त्याच्यातच कमी जागेमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड, खास करून पालेभाज्या ज्या असतात, जास्त उंच नसलेल्या वनस्पती, अशा वनस्पतींची, हिरव्या पालेभाज्यांची ग्रोथ जी आहे ती हायड्रोपोनिक्सच्या मदतीने जास्त इफिशियंटली अतिशय कमी जागेत करता येते.
इथं दिलेलंच आहे, हा एक सुटेबल ऑप्शन आहे, मोठ्या प्रमाणात असू द्या किंवा छोट्या प्रमाणात असू द्या. जर तुम्हाला याची ग्रोथ कल्टिवेशन करायचं असेल तर हे टेक्निक जे आहे हायड्रोपोनिक्सचं ते महत्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय होते हायड्रोपोनिक्समुळं, जसं उघड्यावर असेल, शेतामध्ये पेरलेलं असेल तर ऊन, वारा, हवा, वादळ, गारपीट अशा प्रकारच्या कुठल्याही क्लायमॅटिक कंडिशन्सवर आपलं कंट्रोल राहत नाही आणि त्याच्यामुळे त्या प्लांट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टींना बळी पडतात, त्यांच्यावर वेगवेगळे रोग पडतात, मग त्यांना रिपीटेडली फवारणी वगैरे करावी लागते. परंतु हे क्लोज्ड आहे, एखाद्या एसी रूम मध्ये आहे आणि त्याच्यामुळं याच्या आत काय काय गोष्टी घडणार आहेत त्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर आपलं कंट्रोल राहतं. इथं पहा, प्रिसाइज कंट्रोल ओव्हर द प्लांट्स एन्व्हायरमेंट. आणि याचा परिणाम होतो की अशा प्लांट आजारी न पडता भरभर वाढतात आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतं. कशा प्रकारे लागवड केली जाते तर एसी रूम मध्ये केली जाते आणि त्यांना फोटोसिंथेसिस करण्यासाठी म्हणून सूर्यप्रकाश न देता आर्टिफिशियल लाईटच्या मदतीनं त्यांच्या फोटोसिंथेसिसची व्यवस्था केली जाते. त्याच्यामध्ये कुठल्या लाईट्स वापरल्या जातात याच्यावर आपलं एक लेक्चर, याच्या नंतरच एक लेक्चर असतं, ते एक लेक्चर बघून घ्या. ग्रो लाईट्स नावानं एक लेक्चर आहे आपलं. एलईडीचा उपयोग पहा, ही एक वेगळी गोष्ट आहे. एलईडीच्या मदतीनं प्लांट्सना फोटोसिंथेसिसला मदत करतोय आपण. आणि एचपीएस ग्रोला हाय प्रेशर सोडियम वेपर जे लाईट्स आहेत, लॅम्प्स आहेत, त्यांच्या मदतीनं या प्लांटची ग्रोथ होण्यासाठी आपण मदत करतोय. प्रिसाइज टेम्परेचर मेंटेन करता येतं हे आतल्या आत असल्यामुळं. त्याचबरोबर आतलं मॉइश्चर जास्त, हवेतलं ह्युमिडिटी ते जास्त व्यवस्थित मेंटेन करता येतं. हवा जास्त कोरडी पडणार नाही, हवा जास्त मॉइस्ट होणार नाही, किंवा आपण ज्या प्रकारची प्लांट लावतोय त्या प्लांटला जशा प्रकारची रिक्वायरमेंट असतील एक्झॅक्टली तशीच्या तशी एन्व्हायरमेंटल कंडिशन आपण या हायड्रोपोनिक टेक्निकमध्ये त्या एसी रूम मध्ये क्रिएट करू शकतो. आणि त्याचबरोबर एकदम मोजून मापून डोसिंग ऑफ न्यूट्रिएंट्स, एनपीके माहिती आहे आपल्याला, प्लांट्सला मोठ्या प्रमाणात लागणारे हे 3 न्यूट्रिशनल घटक आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. यांना मॅक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हणतो. आणि अतिशय कमी प्रमाणात लागणारे जे दुसरे असतात त्यांना मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतो. मॉलिब्डेनम, कॅल्शियम, झिंक अशा प्रकारचे जे असतात ते मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात. तर यांचा अतिशय मोजून मापून वेळोवेळी डोस सोडला जातो त्या पाण्यामध्ये आणि प्लांटची ग्रोथ जी आहे ती एकदम हेल्दी कमी काळामध्ये जास्त चांगली होऊ शकते. आणखीन काय हायड्रोपोनिक गांजा पॉप्युलर असण्याचं कारण आहे, एक तर याचं उत्पादन भरपूर निघतं कमी खर्चामध्ये, त्याची वाढ भरभर होते आणि हायर पोटेन्सी म्हणजे याची नशा आणण्याची जी कॅपॅसिटी आहे रेग्युलर नॅचरल गांजापेक्षा ती जास्त चांगल्या क्वालिटीची आहे आणि त्याच्यामुळं हा गांजा जो आहे तो पॉप्युलर आहे. भारतामध्ये मोस्टली हा जो आहे याचं स्मगलिंग नॉर्थ ईस्ट इंडियामधून केलं जातं आणि तिथून तो देशाच्या बाकीच्या भागामध्ये ओपन मार्केटमध्ये नाही विकला जात. पहा इथं परत काय आहे, इट इज सोल्ड ऑन द डार्क वेब. ऍक्च्युली हा पण आपल्या एक स्टडीचा मुद्दा असायला पाहिजे. डार्क वेब म्हणजे इंटरनेटवर आपण रेग्युलरली ज्या वेबसाईट्स ऍक्सेस करतो त्याच्या व्यतिरिक्त अशा काही वेबसाईट्स आहेत की ज्या गुन्हेगारी व्यापार वगैरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणाच्या नेटवर्क मधून वापरल्या जातात आणि काही चुकीच्या गोष्टींसाठी याचा, खास करून गुन्हेगारीच्याच गोष्टींसाठी याचा उपयोग केला जातो. जसं की मानवी तस्करी असेल, मानवी अंगांची तस्करी असेल, किडनी स्मगलिंग करणाऱ्या, ट्रान्सप्लांट करणाऱ्या रॅकेट्स असतील, लहान मुलं पकडून किडनॅप करून त्यांना इंटरनॅशनल लेवलवर विकणाऱ्या टोळ्या असतील, अशा प्रकारचे अनेक चुकीचे उद्योग व्यवसाय जे असतात ते या डार्क वेबवरून चालवले जातात आणि तिथंच हा बाकीच्या नशा आणणाऱ्या हेरोईन वगैरे सारख्या पदार्थांबरोबर हा विकला जातो. मग आता प्रश्न असा आहे की हा इलिगली स्मगल करून विकला जातो, आपण हे भारताविषयी बोलतो, परंतु जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत की जिथं हायड्रो गांजा ची खरेदी विक्री करणं, वापर करणं हे लिगल आहे, कायद्यानं त्याला मान्यता आहे. असे कुठले देश आहेत बघा, कॅनडा, युनायटेड स्टेट्स. आणि कशासाठी इथं कॅनॅबिस इज अ लीगल रिक्रिएशनल ऑर मेडिसिन,
करमणुकीसाठी आणि औषधासाठी. करमणूक म्हणजे नशा वगैरे आणून मौज मजा करणे, आणि मेडिसिनल म्हणजे औषधी उपयोगासाठी म्हणून सुद्धा त्याला लिगली मान्यता आहे. उरुग्वेमध्ये मान्यता आहे, थायलंडमध्ये मान्यता आहे, साऊथ आफ्रिका आणि जर्मनी या देशांमध्येही याला कायदेशीर मान्यता आहे. हा होता आपला एक छोटासा टॉपिक. याच्याशी रिलेटेड जी टेक्नॉलॉजी आहे आपण म्हटलं हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स. हायड्रो म्हणजे वॉटर, ॲक्वा म्हणजे वॉटर, दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर आपला पुढचा टॉपिक तो एक असेल आणि त्याच्यावरती आपण जास्त थोडंसं डिटेल बोलण्याचा प्रयत्न करूया. ओके.